कर्नाटक बीजेपी ने प्राइवेट लैब की रिपोर्ट का हवाला देते हुए दावा किया है कि असेंबली के बाहर पाकिस्तान जिंदाबाद के नारे लगाए गए थे। भारतीय जनता पार्टी ने इतवार को एक प्राइवेट फॉरेंसिक लैब की रिपोर्ट का हवाला दिया, जिसमें दावा किया गया कि ये पाकिस्तान जिंदाबाद होने का बहुत ज्यादा इम्कान है। सोशल प्लेटफॉर्म एक्स पर एक पोस्ट में बीजेपी कर्नाटक ने कहा कि साइंसी रिपोर्ट से ये बात सामने आई है कि कांग्रेस सच्चाई के बारे में झूठ फैलाकर झूठी खबरों को फैला रही है और कहा गया कि विधान सौधा के बाहर पाकिस्तान जिंदाबाद का नारा लगाया गया, वो अब एफएसएल रिपोर्ट में शाया हुआ है। ये बात गौर करने की है कि बीजेपी ने क्लू फॉर एविडेंस फॉरेंसिक इन्वेस्टिगेशंस प्राइवेट लिमिटेड नामी प्राइवेट लेबोरेटरी की रिपोर्ट का हवाला दिया है, जो कि साल 2009 में अमल में आई थी, जबकि रियासती वजीर दाखिला जी परमेश्वर ने अपने बयान में वाज़ेह किया कि प्राइवेट लेबोरेटरी जिसकी रिपोर्ट का हवाला बीजेपी दे रही है, ये लेबोरेटरी खुद सवालिया निशान है, जिसकी कैपेबिलिटी की जांच होनी चाहिए। वजीर दाखिला जी परमेश्वर ने इस तजवीज़ को भी मुस्तरद कर दिया कि रियासती हुकूमत रिपोर्ट में ताखीर कर रही है। हम रिपोर्ट को नहीं छुपा रहे हैं, जैसे ही हमें एफएसएल की रिपोर्ट मिलेगी हम उस शख्स को पकड़ लेंगे। अगर उसने नारे लगाए हैं हम उसे नहीं छोड़ेंगे, वो कोई भी हो। ಸಂಪೂರ್ಣ ವರದಿ ಬಂದ ತಕ್ಷಣ ಕ್ರಮ ತಗೊಳ್ತೀವಿ, ಯಾವ ರೀತಿ ವರದಿ ಬರುತ್ತೋ ಅದರ ಮೇಲೆ ಕ್ರಮ ತಗೊಳ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಿನ್ನೆನೂ ಕೂಡ ಕ್ಲಾರಿಫೈ ಮಾಡಿದ್ದೇನೆ। ಇನ್ನೂ ಮುಂದುವರೆದು ಒಂದು ವೇಳೆ ಪಾಸಿಟಿವ್ ಆಗಿ ಬಂದಿದೆ, ಕೂಗಿರೋದು ನಿಜ ಅನ್ನೋದೇ ಆದರೆ ಇಮಿಡಿಯೇಟ್ ಆಗಿ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಆಕ್ಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ। ಇದರಲ್ಲಿ ಮುಚ್ಚಿಡೋ ಅಂಥದ್ದು ಏನಿಲ್ಲ। ಅವ್ರು ಪದೇ ಪದೇ ಸರ್ಕಾರ ಮುಚ್ಚಿಡ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಮುಚ್ಚಿಡುವಂಥ ಪ್ರಶ್ನೆ ಏನು ಬರೋದಿಲ್ಲ, ಅದನ್ನು ಬಹಿರಂಗಪಡಿಸ್ತೇವೆ ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ, ಅದರಂತೆ ಕ್ರಮ ತಗೊಳ್ತೀವಿ। ಯಾವಾಗ ಬರ್ಬೋದು ಸರ್ ರಿಪೋರ್ಟ್? ಯಾಕಂದ್ರೆ ಸರ್ಕಾರ ಪ್ರಿಯಾಂಕ್ ಖರ್ಗೆ ಅವರು ಈಗಾಗಲೇ ಬಂದ್ಬಿಟ್ಟಿದೆ ಅಂತಂದು ಮರುದಿನವೇ ಹೇಳೋದು, ಸೊ ಈವರೆಗೂ ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅವರು ಯಾವ ಮಾಹಿತಿ ತಗೊಂಡು ಹೇಳಿದ್ರೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ। ಬಟ್ ನನಗೆ ನಮ್ಮ ಇಲಾಖೆಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ವಿಚಾರ ಆದ್ದರಿಂದ ನಾವು ನಿನ್ನೆ ಕೂಡ ನಾನು ನಮ್ಮ ಹಿರಿಯ ಅಧಿಕಾರಿಗಳ ಸಭೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದೇನೆ। ನಮ್ಮ ಏನು ಮೊನ್ನೆ ಆಗಿದ್ದು ಬಾಂಬ್ ಬ್ಲಾಸ್ಟ್ ಬಗ್ಗೆ, ಇದು ಈ ವಿಷಯದ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದ್ದೇನೆ, ಅದರ ಅಪ್ಡೇಟ್ ತಗೊಂಡಿದ್ದೇನೆ, ಅದರ ಪ್ರಕಾರ ಕ್ರಮ ತಗೊಳ್ತೀವಿ ಸರ್। ಈ ಥರ ರಿಪೋರ್ಟ್ಗಳನ್ನು ಖಾಸಗಿ ರಿಪೋರ್ಟ್ಗಳನ್ನು ಬಹಿರಂಗ ಮಾಡಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಮುಜುಗರ ಅದು ನೋಡಿ, ಅದು ಆಮೇಲೆ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಿರ್ತೀವಿ। ಯಾರು ಖಾಸಗಿಯಾಗಿ ಅವ್ರದ್ದೇನು ಲ್ಯಾಬ್ರೇಟರಿ ಇದೆಯಾ ಅಥವಾ ಅವ್ರು ಅನಾಲಿಸಿಸ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಖಾಸಗಿಯವರು, ಯಾರು ಗೊತ್ತಿಲ್ವಲ್ಲ, ಅಂಥವ್ರು ಯಾರಾದರೂ ಇದ್ದರೆ ಅದನ್ನು ನೋಡ್ತೀನಿ ನಾನು। ಯಾವ ಪರ್ಮಿಷನ್ ತೊಗೊಂಡು ಅವ್ರು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅವ್ರಿಗೆ NOC ಯಾರು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅಥವಾ ಈ ರೀತಿ ರಿಪೋರ್ಟ್ಗಳನ್ನ ಬಹಿರಂಗ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಅವರಿಗೆ ಅಧಿಕಾರ ಇದೆಯಾ, ಅದನ್ನೆಲ್ಲ ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿಸಿ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಕ್ರಮ ತಗೊಳ್ತೀವಿ। इस मामले ने रियासत में सियासी तूफान बर्पा कर दिया है। ताहम कांग्रेस ने तमाम दावों को मुस्तरद करते हुए कहा कि इसके कारकुनान सिर्फ नासिर हुसैन के लिए नारे लगा रहे थे, न कि बीजेपी जो दावा कर रही है।